घेतले, जेवढे होते तेवढे मटामटा खाल्ले आणि नंतर पळत पळत मागच्या वाड्यामध्ये गेले आणि गेल्यानंतर आणि मग भगवंताने तिथं जी माकडं होती त्यांना बोलवलं, या रे या इकडे या, आज तुम्हाला लोणी देतो, आज देतो या. गेल्या अवतारात तुम्ही इतकं सहकार्य केले मला, त्यावेळी मी वनात होतो म्हणून फार काही देऊ शकलो नाही, आज भरपूर या आणि खा. त्या सगळ्या वानरांना माकडांना लोणी वाटलं. यशोदेने पाहिलं, तिला राग आला, छडी घेतली हातामध्ये आणि तो माकडांना लोणी वाटल्याने पाहिल्यानंतर राग आला. ते मागे मागे पळत राहिले. यशोदेने भगवंताला पकडू शकली नाही, पकडलं पण यशोदा त्रस्त झाली. भगवंताला दया आली, भगवान थांबले, यशोदेच्या हातात आपला हात दिला. यशोदे भगवंताला पकडून त्या उखळाला बांधलं. उखळाला बांधल्यानंतर इथे फार सुंदर भाव महाराजांनी सांगितला होता. त्या उखळाने म्हणे भगवंताला विचारलं की देवा, चोरी तुम्ही केली, तुम्हाला बांधलं, यात माझा काय दोष? भगवंत, तुझा काय दोष? तुला कुठं काय? देवा, तुम्हाला मला बांधलं तर मला पण बांधलं गेलं काय म्हणे तुम्हाला? भगवंताला उखळाला बांधलं तसं उखळाला बांधलं ना भगवंताला, मला का त्रास दिला म्हणे? भगवंताने सांगितलं कसं आहे, हा संविधानाचा नियम, चोरी करणारा जेवढा दोषी तेवढा चोरी करणाऱ्याला सहाय्य करणारा म्हणून तुला बांधून म्हणून तुला बांधलं गेलं. आणि मग असं म्हटल्यानंतर कुकडाने सांगितलं चुकलं म्हणायचं, इथून पुढे सहाय्य करणार नाही. आणि मग त्या भगवंताला बांधल्या जाता येत नव्हतं, ते दोन बोट कमी पडले म्हणे, दोन भरपूर विचार आहे. आणि मग ती कशी कशी भगवंताला बांधलं, भगवंताला बांधलं तरी हा बाबा शांत बसणारा नव्हता. थोडं तिखट आणलं, त्या आरिष्ट वृक्षामधून मधून घातलं, यमन वृक्षातून यमनाचा उद्धार केला. ते वृक्ष जेव्हा उन्मळून पडले तेव्हा सगळ्यांनी भगवंताला असं बांधलं पाहिलं. नंद बाबा रागवले यशोदेला आणि मग यशोदेने भगवंताला सोडलं. त्याच्या पोटावर दागाचे वळ उमटले म्हणून तो दामोदर झाला. दामोदर नाही, दामोदर झाला आणि तो दामोदर भगवान झाला. आणि त्यानंतर मग भगवंताला यशोदेने सांगितलं, देवा भरपूर खोड्या झाल्या, उद्यापासून शाळेत जायचं. उद्यापासून शाळेत जायचं म्हटल्यानंतर कुठली शाळा? सीबीएसई का एसएससी? तर ती यशोदा या कुठल्या शाळा नाही, तुझी शाळा म्हणजे आपला जो व्यवसाय आहे शाळा. उद्यापासून गाई चरायला छोटे 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 आसरे घेऊन जायचं. आणि मग भगवान सकाळी उठले आणि यशोदा मातेने सुंदर शिदोरी करून दिली. आणि भगवान वृंदावनामध्ये आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन त्यांना सांगितलं, उद्यापासून तुम्ही तुमच्याही गाया घेऊन या, आपण सगळे मिळून वृंदावनात जाऊ, दिवसभर छान आनंद घेऊया, आपल्या गायी वासरं पण करतील, गोपालन होईल, आपणही आनंद लुटूया, परत येऊ संध्याकाळी. असा भगवंताचा कार्यक्रम सुरू झाला. एक दिवस भगवंताने सांगितलं, उद्या सगळ्यांनी घेऊन शिदोऱ्या चांगल्या घेऊन या, आपण उद्या काला करू. काला करू म्हटल्यानंतर सगळ्या भगवंतांनी शिदोरी आणली. शिदोरी आणल्यानंतर दुपारच्या वेळी सगळ्या गायी चरल्या, करून झाल्या, त्यांना पाणी दाखवलं आणि पाणी दाखवून भगवंत जेव्हा शिदोरी सोडण्यासाठी बसल्यानंतर सगळ्यांनी शिदोरी आपल्या उघडल्या बरोबर भगवंतांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या पाहिल्या. कोणाची आंबट आहे, कोणाची तिखट आहे, कोणाची शिळी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिदोऱ्या पाहिल्या. भगवंतांनी सांगितलं, अरे 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 हे काय आणलंय तुम्ही? माझी शिदोरी बघा, मी स्वच्छ आहे, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी राजाय चोरोनिया माय नवनी टाळावे. माझी सगळी जशी स्वच्छ शिदोरी आहे तशी शुद्ध शिदोरी तुमची नाही आहे. तेव्हा त्या गोपाळाने सांगितलं, भगवंता अरे शुद्ध चैतन्य आम्ही जीव आहोत, आमच्या विविध कर्मांचे हे भोग, कोणाची आंबट आहे, कोणाची खारट आहे, जशी आहे तरी आम्ही तुमच्या चरणाजवळ देवा आलोय, आता आमचा स्वीकार करणं तुमचं कार्य आहे. भगवंता तुम्ही जे वचन रामावतारात दिलंय, जेव्हा एखादा भक्त म्हणतो की मी तुमचा आहे, तेव्हा अभयम सर्व भूतेभ्यो ददाम्येत ब्रह्मम्. तुम्ही जेव्हा म्हणता देवा की जो भक्त जसा असेल तसा, तैसे तैसे जे कुंडली वचन दिलंय तेव्हा ती शिदोरी आमची जशी आहे तशी आणली देवा, याचा स्वीकार करा, याच्या पलीकडे चांगला आमच्याकडे काही नाही. भगवंताने त्याचा भाव पाहिला, सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, सगळ्या शिदोऱ्या एकत्रित करून त्यांचा एक कवच केला. सगळ्या गोपालांना कमल पुष्पाकार बसवलं. जे छोटे छोटे गोपाळ होते त्यांना जवळ घेतलं, ते थोडे मोठे होते त्यांना थोडं लांब, जे अजून थोडे मोठे होते त्यांना अजून थोडं लांब, जे सगळ्यांना खूप मोठं मानत होते त्यांना एकदम लांब. अशी सगळ्या गोपाळांना कमलाच्या पुष्पानुसार उभं केलं. आणि त्या कमलाच्या पुष्पामध्ये ज्याप्रमाणे कर्णिका असावी, कळी असावी, त्याप्रमाणे भगवान भगवंत उभे राहिले.
वसे करणी